नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त आज बेळगाव शहरामध्ये मुस्लिम धर्म संघटनेच्या वतीने जुलूस काढण्यात आला. सकाळी जुना धारवाड रोड येथील झेंडा चौकापासून जुलूसला चालना मिळाली. येथे धर्मगुरू मुफ्ती मंजूर आलम, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, माजी आमदार फिरोज सेठसह सिरात कमिटीचे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यक्रम पार पडला. शहरातील झेंडा चौकापासून सुरू झालेल्या मिरवणुकीची आरटीओ सर्कल, राणी चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, धर्मवीर छत्रपती संभाजी सर्कल मार्गे कॅम्प येथील असद खान दर्गा येथे सांगता झाली. या जुलूसमध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी मोठा धक्का देत ऐन सणासुदीच्या काळात कमर्शियल व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात 209 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. चालू महिन्यात झालेली ही वाढ केवळ 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी असून घरगुती LPG सिलेंडरच्या किमती कायम राहतील. वाढीव दरानुसार आता दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 1731 रुपये 50 पैशांना मिळणार आहे. बेळगाव विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने सांब्रा, बाळेकुंद्री या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विमानतळ तसेच एअरमॅन ट्रेनिंग स्कूलच्या संरक्षक भिंतीच्या बाजूने साचलेल्या कचऱ्याचा ढीग बाळेकुंद्री ग्रामपंचायतीच्या सहयोगाने उचलण्यात आला. याबरोबरच विमानतळ परिसरातही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये विमानतळ कर्मचाऱ्यांसोबत ग्रामपंचायत सदस्य तसेच कर्मचाऱ्यांनीही भाग घेतला होता. ईद मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलीस विभागातर्फे सुरक्षेची तपासणी करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था उपायुक्त रोहन जगदीश यांनी यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्यावर नेमलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दक्षता घेण्यास व कर्तव्य बजावण्याच्या संबंधी योग्य सूचना दिल्या. महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 1 ऑक्टोबरपासून स्वच्छता हीच सेवा हे घोषवाक्य देऊन स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये विविध ग्रामपंचायती, नगरपंचायत, नगर परिषदेच्या व्याप्तीमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे. मराठी लाईट इन्फंट्रीकडून सावगाव येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर आज नवी गल्ली शहापूर येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. प्रभागाचे नगरसेवक रवी साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या स्वच्छता मोहिमेत सादिक कोतवाल, बागलकोट बंधू, महानगरपालिका आरोग्य निरीक्षक शिल्पा कुंभार, सहाय्यक नितीन देमट्टी व इतर स्थानिकांनी सहभाग घेतला. वडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या शेजारी स्मार्ट सिटी अंतर्गत जलकुंभ उभारला जात आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यात ये-जा करणे अडचणीचे ठरू लागले आहे. दवाखान्याच्या भिंतीला लागूनच जलकुंभ उभारला जात आहे. त्यामुळे पशुपालकांना जनावरे घेऊन येणे अडचणीचे बनत आहे. तोपिनकट्टी खानापूर बस सेवेचा आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते तोपिनकट्टी बस पूजन करून या सेवेचा आरंभ करण्यात आला. यावेळी बस आगाराचे व्यवस्थापक महेश तिरकन्नावर, मारुती पाटील, चांगाप्पा निलजकर, प्रकाश तिरवीर, लक्ष्मण तिरवीर यासह या भागातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज बेळगाव शहरामध्ये महानगरपालिका जय भीम ड्रायव्हर्स आणि क्लीनर्स संघाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथे राबवण्यात आलेल्या या मोहिमेत महानगरपालिका ड्रायव्हर्स आणि क्लीनर्स यांनी सहभाग घेतला. बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन, बेलगाम रोलर स्केटिंग अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मुक्त रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेत, डॉक्टर महांतेश रामण्णावर, उमेश कलगडगी आदी मान्यवर उपस्थित होते. सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी
खासगी शिकवण्या घेणे किंवा शिकवण्या व्यवसाय काढणे हा गुन्हा असून राज्य सरकारने अशा शिकवण्या बंद करण्याचे आदेश जाहीर केले आहेत. संकेश्वर येथील मुस्लिम बांधवांनी मोहम्मद पैगंबर जयंती उत्सव ईद मिलाद उन नबी उत्साहात साजरा केला. त्यानिमित्त शहरातील आझाद रोड येथील जुम्मा मशिदीपासून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रमुखांसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक आझाद रोड, सुभाष रोड, जुना पुणा बेंगळूर रोड मार्गे बिलाल मशिदीवर पोहोचली. या ठिकाणी सामूहिक स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा जयंती उत्सव संपूर्ण देश साजरा करणार आहे. या पार्श्वभूमीवर निप्पाणीत नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये आमदार शशिकला जोल्ले यांच्यासह नगरसेवक, मान्यवर, नागरिक, महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवताना स्वच्छता मोहिमेत योगदान दिले. हा उपक्रम रविवारी येथील आंबा मार्केट परिसरात राबवण्यात आला. समाजात खूप काही चांगली कामे सुरू असतात. खूप जण समाज बदलासाठी प्रयत्न करत असतात. मात्र त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या कमी आहे. समाजात जे चांगले आहे ते चांगले मानून त्यांना पाठिंबा द्या, असे मत समुपदेशक व व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केले. संजीवनी फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जीवन सुंदर आहे या विषयावर शिंदे यांनी व्याख्यान दिले. व्यासपीठावर स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी, उद्योजक दिलीप चिटणीस, ज्येष्ठ तबलावादक बंडोपंत कुलकर्णी, फाउंडेशनच्या संस्थापिका सविता देगिनाळ व CEO मदन बांबणे उपस्थित होते. नागरिकात आरोग्याबाबत जागृती करण्याच्या उद्देशातून चिकोडी येथे सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी BK महाविद्यालयासमोर जिल्हा पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती H ग्रुपचे प्रमुख सुभान यांनी दिली. चिकोडी येथे H ग्रुप फिटनेस हबच्या कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.